हळदीच्या पानाचा मस्त सुगंध आणि गरमागरम गोड पातोळे. श्रावण महिना सुरू झाला की कोकणातल्या प्रत्येक घरात बनणारा हा अगदी खास आणि पारंपरिक पदार्थ. मऊ उकड आणि आतमध्ये रसरशीत गुळ खोबऱ्याचे सारण. चला तर मग आज अगदी सोप्या पद्धतीत हे पातोळे कसे बनवायचे ते आपण पाहूया. सर्वप्रथम मी एका पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. हे पाणी व्यवस्थित उकळत आलं की यामध्ये थोडंसं मीठ आणि मी थोडंसं तूप घालणार आहे. म्हणजे जे आपण पीठ घालणार आहे ना तर ते आपलं घट्ट होणार नाही, छान व्यवस्थित मळून येईल. हे बघा, आता मी जेवढं पाणी घेतलं तेवढंच मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे. आणि मस्त आता ही उकड काढणार आहे. उकड काढताना हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे त्याच्या गुठळ्या होतील. आणि मग एक 5 मिनटं हे जे मिश्रण आहे ते झाकून ठेवायचं आहे मुरण्यासाठी आणि गॅस बंद करून टाकायचा आहे. आपण तूप यामध्ये याच्यासाठी घालतो की जी आपली उकड आहे ती फार कडक नाही व्हायला पाहिजे म्हणून. 10 मिनिट उकड काढली की आपण एका परातीमध्ये सर्व पीठ मळून घेणार आहोत. मॅशर आहे, मॅशरने मी छान व्यवस्थित याला गुठळ्या एकदा फोडून घेणार आहे आणि मस्तपैकी पाणी लावून त्याला छान मळून घेणार आहे. हे पाहू शकता, असं गरमागरमच हे पीठ मळावं लागतं. हाताने आपण मळू शकत नाही, फार गरम असतं आणि हे गरमच करावं लागतं. सो मी मॅशरने ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेते, गुठळ्या फोडून घेते आणि मग हळूहळू हाताला पाणी लावून थोडंसं तेलाचा हात लावून हे पीठ हळूहळू मळून घ्यायचं. हे पहा, असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. छान छान एकदम सॉफ्ट होतं आहे. हे बघा, हे पाहू शकता, एकदम सॉफ्ट आपलं पीठ मळून घेतलेलं आहे. कापसासारखं असं ओढलं की असं कापसासारखं मऊ होतं. आता आपण गुळचूण बनवून घेऊया. गुळचूणसाठी सर्वप्रथम एका कढईमध्ये मी खोबरं घेतलेलं आहे. जेवढं खोबरं आहे त्याच्यात थोडंसं कमी मी गूळ घेतलेला आहे. यामध्ये मी खसखस, वेलची आणि जायफळ आहे त्याची पूड घालणार आहे. हे जे मिश्रण आहे हे जास्त भाजायचं नाही आहे आपल्याला, कारण जास्त भाजलं तर आपण उकडताना त्यातनं खूप सारं ते गुळाचं पाणी आहे ते बाहेर येणार आणि आपली रेसिपी बिघडून जाईल. सो हे जास्त शिजवायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता मी हे फक्त ढवळते, गरम करते आणि एक हे बघा मिक्स होईपर्यंतच आपण व्यवस्थित ह्याला भाजून घ्यायचं आहे. आपलं आता गुळचूण रेडी आहे. हे पहा, आता पातोळी बनवण्यासाठी मी छान हळदीची पानं घेतलंय. त्याला असं छान तेल लावून मी जी आपली उकड आहे त्याचा एक गोळा करून यावर व्यवस्थित असा पसरवून घेणार आहे ओव्हल शेपमध्ये. आणि जे आपलं गुळचूण केलेली आहे ती सुद्धा यावर अशी मी पसरवून घेणार आहे. मग हे जे मिश्रण व्यवस्थित असं दाबून आपलं जे दुसऱ्या साईडने फोल्ड करून हे व्यवस्थित असं बंद करून घेणार आहे त्याचं तोंड. हे पहा, थोडंसं काम आहे यामध्ये, पण टेस्ट फार अप्रतिम लागते ह्याची. सो आमच्याकडे कोकणामध्ये कुठलाही सण आला की पातोळ्या हे ठरलेला मेन्यू आहे. हे बघा, आता मी सगळ्या अशा थापून घेते पातोळ्या आणि मस्तपैकी मला ह्या स्टीम करायच्या आहेत. सो मी व्यवस्थित असं करून घेते. हे पहा, तर आमच्याकडे अशा पद्धतीने पातोळ्या बनवतात. मला कमेंट्स करून सांगा तुमच्याकडे कुठल्या पद्धतीच्या पातोळ्या करतात, कारण साऊथमध्ये पण वेगळ्या पद्धतीने पातोळ्या करतात. पण त्यांचं पीठ असतं ते आपल्यासारखं भागवून करत नाहीत, त्याचं पातळ पीठ करून लावतात. हे बघा, माझ्या पातोळ्या तर रेडी आहेत. मी ना स्टीम काढून घेणार आहे. हे बघा, पाणी माझं गरम झालेलं आहे. इडली पात्रात मी पाणी गरम ठेवलं होतं आणि आता मी 10 मिनटासाठी हा स्टीम करते. हे बघा, माझे 10 मिनटं झालेली आहेत. मस्त अशा स्टीम झाल्यात माझ्या पातोळ्या. मस्त सुगंध पण येतो आहे. हे पहा, सुंदर अशी उकड माझी झालेली आहे. आता मी हे खोलून दाखवते तुम्हाला. एकदम सॉफ्ट झाल्यात आणि टेस्टी तर अप्रतिम, एकदम मोदकासारख्याच लागतात ह्या पण, कारण उकड जी आहे ती आपण मोदकाचीच करतो त्यामुळे. आणि हळदीच्या पानाचा जो सुवास आहे तर त्याचा जो अरोमा आहे तर एक नंबर मस्तपैकी. ही पहा कशी आतमध्ये पर्यंत शिजलेली आहे, छान अशी.
आवडली ना तुम्हाला रेसिपी? नक्की ट्राय करा आणि असं छान छान रेसिपीसाठी माझ्या पेजला फॉलो सबस्क्राईब करा. बाय बाय.